रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मावळ लोकसभा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवीताई जोशी यांनी एकविरा मातेचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली. निवडणूक चिन्ह रिक्षाचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू. वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी या मावळ लोकसभा स्थापित झाल्यापासून पहिल्या स्त्री व्यक्तिमत्व म्हणून लोकसभेची निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे मतदारसंघात महिला युवतीमध्ये आगळा वेगळा उत्साह आणि चैतन्य पाहावयास मिळतोय. अशातच निवडणूक चिन्ह रिक्षाचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू झालाय. रॅली आणि गाव बैठकांना मोठा प्रतिसाद मिळतोय. सौ माधवीताई जोशी या सदैव जनतेसाठी निस्वार्थ हेतूने कार्यरत आहेत. सध्या स्थितीत ताईंच्या विकास कामांचा आढावा घेता नक्कीच आगामी काळात मावळचा परिपूर्ण विकास होईल असा विश्वास जनतेतून व्यक्त होतोय. निवडणूक परिपत्रकानुसार मावळ लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. मावळ लोकसभेच्या अधिकृत उमेदवार सौ माधवीताई जोशी यांनी आज कर्जतमध्ये महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण केला आणि कार्ला येथील एकविरा माऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन श्रीफळ वाढवून शुभ आशीर्वाद घेऊन प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघातील सर्व वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, युवा आघाडी, माथाडी कामगार, अपंग विकास प्रसार केंद्र, मावळ लोकसभेतील संविधानाला मानणारे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्येष्ठ पदाधिकारी, सर्व गट व गणांचे पदाधिकारी आणि मावळ लोकसभेतील सर्व ग्रामीण भागातील तसेच शहरी विभागातील पदाधिकारी, कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड. जय 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 जय. अरे तुमचं आमचं नातं काय? तुमचं आमचं नातं काय? काय सांगणार, काय साकडं घातलं आणि काय काय तुमचं आज वाढदिवसानिमित्त आज आई एकविरेच्या दर्शनाला आलेलो आहोत आणि आईनी नक्कीच आईचा आशीर्वाद पाठीशी असणार आहे आणि आजपासून आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे. ज्या पदाधिकाऱ्यांनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे आपले वारीस आहेत, त्यांचे बाळासाहेब आंबेडकर त्यांनी जो विश्वास ठेवलेला आहे, जे समाजामध्ये, मावळमध्ये आणि देशामध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते खूप मोठे आहेत, पण त्याच्यातला खारीचा वाटा जो असतो तो उचलण्याचं काम मी आज करणार आहे. आणि माझ्या पाठी माझी सामान्य जनता, महिला वर्ग हा खूप प्रमाणात आहे आणि नक्कीच देवीला एकच मागणं आहे की जशी तू राक्षसांशी लढलेली आहे ती शक्ती माझ्यामध्ये दे आणि नक्कीच यशस्वी भव हा जो आशीर्वाद जो आज मी तिच्या पुढे गारानं गायलेला आहे, साकडं घातलेलं आहे, ते पूर्ण करावी हीच इच्छा आहे. तुमचं चिन्ह कोणतं आहे, तुम्ही कोणत्या पक्षात तर्फे उमेदवार आहात आणि कोणत्या मतदारसंघात? नक्कीच मी आज वंचित बहुजन आघाडी या पक्षातून आहे आणि जो प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांनी जो विश्वास दिलेला आहे आणि त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली आणि पदाधिकाऱ्यांखाली जो मावळचा लोकसभा आहे त्याच्या उमेदवारी मला दिलेली आहे आणि माझं जे चिन्ह जे आहे, माझी जी निशाणी आहे ती रिक्षा भेटलेली आहे. ती सर्व सामान्य लोकांची गरज आहे आणि नक्कीच लोक मला त्याच्यामध्ये बघण्यासाठी आणि रिक्षाचा जो प्रवास आहे तो सुखकारक आणि समाधानकारक होईल ही मी नक्कीच त्यांना आशा देते आणि
धन्यवाद. आवाज आहे माधवीताईंचा विजय. माधवीताई आगे बढ़ो. वंचित बहुजन आघाडीचा